मित्रांनो, ही कथा जीवनातील विशेषतः कामाच्या ठिकाणी बदल करण्याच्या दृष्टिकोनांना समायोजित करण्याबद्दल आहे। एखादी व्यक्ती तयार असो किंवा नसो बदल घडतो, परंतु लेखक पुष्टी करतो की ते सकारात्मक असू शकते। माझं चीज कोणी हलवलं, स्पेन्सर जॉन्सन यांच्या या पुस्तकाचा सारांश आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। नोकरी आणि व्यवसायात असे अनेक बदल घडत असतात, पण बदलांशी किती लोक जुळून घेतात? खूपच कमी लोक आयुष्यात काहीतरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात। अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसे सामोर जावे याचा सोपा नकाशा म्हणजे हू मूव्ह माय चीज। आपल्याला बदल आणि परिवर्तनाची एवढी भीती का वाटत असते? आपण परिवर्तनाला एवढे का घाबरतो? आपण हे का समजून घेत नाही की सगळीकडे जे काही आहे बदलत आहे? आयुष्य कोणासाठी थांबत नसतं। हू मूव्ह माय चीज हे पुस्तक वाचले आहे का तुम्ही, किंवा याबद्दल काही व्हिडिओ ऐकले आहेत का? नसतील तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका। या पुस्तकामध्ये 4 लोकांची कथा आहे। चौघांपैकी काही काळासोबत स्वतःला बदलून घेतात आणि चीज म्हणजेच लोणी संपल्यावर घर सोडून लोणी शोधण्यासाठी पुढे निघून जातात। मार्गक्रमण करीत राहतात, तर काही जण स्वतःला बदलत नाहीत आणि तिथेच बसून राहतात आणि ओरडत राहतात, हू मूव्ह माय चीज, हू मूव्ह माय चीज। माझं लोणी कोणी चोरलं, माझं लोणी कोणी चोरलं। जी लोक पुढे निघून गेली होती त्यांना मेहनत श्रम केल्याने अपेक्षेपेक्षा अधिक मोठे चीजचे म्हणजेच लोण्याचे मोठे अंबार किंवा कोठार मिळतात। जे पूर्वीपेक्षा जास्त श्रीमंत होतात आणि जे मागे राहिले होते अशा लोकांचे हाल खूपच वाईट होतात। त्यांच्याकडे खायचेही वांदे असतात। तुम्ही या चौघांपैकी काय आहात? काय तुम्ही पुढे निघणाऱ्यांपैकी आहात? पुढाकार घेऊन बदल आणि परिवर्तनाला स्वीकार करत असता, किंवा तिथेच बसून ओरडणाऱ्यापैकी एक आहात की हू मूव्ह माय चीज, हू मूव्ह माय चीज। माझं लोणी कोणी चोरलं, माझं लोणी कोणी चोरलं। मित्रांनो, समझदार को इशारा काफी है। त्याचप्रमाणे तुम्हाला या छोट्याशा गोष्टीने काय शिकायला मिळालं हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण करायला, विचार करायला लावणारी ही छोटीशी गोष्ट आहे। आपण आपल्या परिस्थितीला, शिक्षण व्यवस्थेला, पालकांना, समाज व्यवस्थेला दोष देत असतो। परिस्थितीचे भांडवल करून आपले रडगाणे नेहमीच इतरांसमोर मांडत असतो। कारण देत असतो की माझे पालक नेहमीच भांडत असतात, मला चांगले शिक्षण मिळाले नाही, माझ्याजवळ विशेष गुण नाहीत, मला कोणी मार्गदर्शक मिळालेच नाही, आणि सर्वात मोठे आणि महत्त्वाचे म्हणजेच माझ्याजवळ वेळच नाही, मला वेळ मिळत नाही इतर काही करायला, शिकायला, स्वतःमध्ये डोकावून पाहायला। अशा छोट्या छोट्या परंतु छान छान गोष्टींनी आपल्याला शाळेत शिकवलेली कोंबडी आणि तिच्या पिल्लांची गोष्ट लक्षात असेलच। तर मित्रांनो, जी लोक पुढे निघून गेली होती त्यांना मेहनत श्रम केल्याने अपेक्षेपेक्षा अधिक मोठे चीजचे म्हणजेच लोण्याचे मोठे अंबार, कोठार मिळतात। ते पूर्वीपेक्षा जास्त श्रीमंत होतात आणि जे मागे राहिले होते अशा लोकांचे हाल खूपच वाईट होतात। त्यांच्याकडे खायचे सुद्धा वांदे असतात। तर चाल ढकल, दिरंगाईपणा, कामचुकारपणा करून, आळशीपणा दाखवून आपल्या हाती काहीच पडत नाही, परंतु एक मात्र निश्चितच पदरी निराशा नक्कीच पडते। हवे ते मिळवण्यासाठी पुढाकार घेऊन बदल स्वीकारावा लागतो। काही मिळवून न देणाऱ्या स्वतःच्या आरामदायक कम्फर्ट झोन चीज लोण्याच्या कोठारामधून बाहेर पडावे लागेल। प्रतिकूल परिस्थितीला आपल्या अनुकूल बनवून घ्यावे लागेल। समस्या आणि संकट यांना पार करून, मेहनत श्रम करूनच आपल्याला नवीन भरपूर लोण्याची कोठारे मिळतात। नव्हे आपण ती मिळवतोच, यशस्वी होतोच। यू कॅन विन। शेकडो हजारो पुस्तकं वाचल्यापेक्षा हे एक पुस्तक नक्कीच वाचा। हा व्हिडिओ परत पुन्हा एकदा ऐका। वाचण्यासाठी 2 ते 2.5 तास खूप होतील। जितकं वेळ वाचाल या पुस्तकाला, त्या प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी शिकायला आणि समजायला
लागेल. आयुष्यात येणारे बदल याची तुम्हाला भीती वाटत असेल तर हे पुस्तक आपल्यासाठी आहे. स्वयंप्रेरित कसे व्हावे हे यामध्ये अत्यंत सोप्या भाषेत एका कथेच्या अनुभवांनी सांगितलेले आहे. रोज नव्या अडचणींना तोंड देण्याची भीती जर वाटत असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचावे. अतिशय प्रेरणादायी आणि सोप्या भाषेत उत्तम रीतीने यात सर्व काही मांडलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.